व्हॉट्सअप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केअर ह्या यूट्यूब चॅनलवरती। आणि परत भटकंती आपली निघालेली आहे बघा। पाठी नाना बसला आहे, राजू आहे आणि विशाल आहे, जो आपली गाडी चालवतोय। आणि आज मुंबई दर्शनाला निघालो आम्ही। ॲक्च्युली चाललोय लोहार चाळीमध्ये, कारण आपल्या गावच्या घरासाठी आपल्याला झुंबर घ्यायचं आहे आणि 2-4 अजून आयटम्स घ्यायचे आहेत। आणि तसंच आपण हा नवीन सेतू जो बनवला आहे अटल सेतू, तो पण बघणार आहोत आणि कोस्टल रोड पण एक्सप्लोर करणार आहोत। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत पाम बीच रोडवरती आणि वाशीतून निघालो आहोत। तर पाम बीच रोडवरून आपण जाऊ अटल सेतू मार्गासाठी, जो उल्वेच्या साईडने निघतो। मी थोडे भरकटलेलो आहोत, काहीच कळत नाही आहे अटल सेतूला कुठून जायचं। पोचलो आहे उल्वे साईडला। समोर बघा सगळं उल्वेची कॉलनी आहे, ती नवीन कन्स्ट्रक्शन झालेली। पण काही रोड्स एक्सटेन्शन होते ते बंद आहेत वाटतं अटल सेतूला जायला। तर आम्ही आता बघतोय, मॅप पण काहीतरी ओबडधोबडच रस्ता सांगतोय, बघूया। पण भटकतोच आहे। आम्हाला असं वाटतंय की चकवा लागला इथे उरण गावाच्या इथे, काहीच कळत नाही आहे अटल सेतूला जायचं आहे कसं इथून। चकवा लागला का रे? चकवा संपला, संपला। गावात किती गाड्या त्या बाजूला जात आहेत, नक्की तोच रस्ता आहे का? आम्हाला यू टर्न मारायचा, यू टर्न। अच्छा, आपल्याला त्या बाजूला जायचं आता? अरे देवा, फायनली आपला चकवा संपलेला आहे आणि आपण पोहोचलो आहे अटल सेतू ब्रिज वरती। हा एक्सटेन्शन आपण कव्हर केला तर आपण लागू अटल सेतू। वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी सेवरी नावा शिवा हायवे। नावा सेवा टोल प्लाझा आहे 500 मीटरवरती। हा सॅटेलाइट टोल प्लाझा आहे ना, गॅन्ट्री नाही तिकडे, म्हणजे गेट नाही आहे का? गेट आहे कारसाठी सिंगल जर्नी 250 रुपये आहे। नाही रे, आहेत गॅन्ट्री लावलेले आहेत, गेट्स आहेत। म्हणजे आपले रोड मिनिस्टर गडकरी साहेब की सॅटेलाइट लावणार आहे म्हणून। आहेत का आमच्या फास्टॅग मध्ये पैसे? काय लगता है? खोल बाबू गेट। चलो, सेतू स्टार्ट। इथे फाईन आहे माहिती आहे का? उतरलं ना आणि सेल्फी वगैरे फोटो वगैरे काढण्याकरता फाईन मारतात। पण एक सेल्फी पॉइंट बनवायला पाहिजे होता रे। पण प्रॉब्लेम काय माहिती, सेल्फी पॉइंट बनवलं असतं ना तर ट्रॅफिक झाली असती, लोक थांबणार ना। वडाळा 23 किलोमीटर, कुलाबा 30। ना एकदम सुन्न पडलास तू, काय झाला? बिल्डिंग सगळ्या बघतोय ते कशा दिसतात? हो, पॉवरफुल दिसत आहेत ते, काय पण म्हणे यार, जबरदस्त। मुंबईची स्कायलाईन आहे ती। नायगावचे टावर पण दिसत असतात, ते सगळे वडाळा, शिवडी, काळा चौकी, नायगाव, काय दिसतंय बघ ना पण यार, जबरदस्त व्ह्यू आहे यार। आणि तिथे आहे एलिफंटा केव्ह, तिकडे दिसतंय बघा। एक्सप्रेस फ्रीवे आता संपलेला आहे आपला आणि आपण पोहोचलोय माझगावच्या पुढे। आणि इथून आपण आता जाऊ मस्जिद बंदरला। लांबी 3-4 फूट नसणार गाडीची, 7 फूट तरी असेल, 7-8 फूट। बघा काय ताडपत्री घ्यायची आहे ना, हे बघ ना, इथे आहेत ना ताडपत्री किती। हाँ, ये मस्जिद बंदर स्टेशन खाली नहीं? ले लो रे भैया, ले लो, जल्दी जल्दी ले लो, काम तमाम कर लो। गर्दी बघा मस्जिद बंदरला, गर्दी तरी कमीच आहे ना रे, हातगाड्यावाले दिसत नाही। घ्यायचं ना तिथे, झाडा पुढे घ्यायचं ते बघ, तिथे गाडी लावून आपण हे पण दोन्ही वस्तू इथं घेऊ। विषयात गाडी लावून त्याला गाडीचा बघ।
शपथ हातगाडीवाले अजून आहेत रे आईच्या गावात. हे काय चेंज होत नाही ते मस्जिद बंदरला. फुल मेहनत ना, रॉ मेहनत आहे ती. अरे राजू आणि नाना आता गेलेत तिथे बघा पुढे. तिथे ते ताडपत्री घेत आहेत ते, कारण आपली गाडी आता आपण मुंबईवरून परत गावाला घेऊन जाणार आहोत आणि पाऊस असल्यामुळे आपण ती गाडी कव्हर करायला पाहिजे ना. तर गाडीचं कव्हर तर आहे, पण त्याच्यावरती अजून एक सेफ्टी नेट म्हणून ते ताडपत्री टाकून आपण गाडी सेफ कव्हर करून ठेवू. तर त्याचंच प्लॅनिंग चाललंय, ते घ्यायचं आहे. आणि राजूला काय पागायचे ते काय घ्यायचे ते जाळं, पागायचं जाळं पण घ्यायचं आहे फिशिंग साठी. कारण आम्ही हमेशा गावी जातो ना आणि व्लॉग वगैरे बनवायचे असतात तर असाच पोपट होतो. मग ह्याचे त्याचे जाळे शोधून आणा आणि मग ते अवेलेबल असतात नसतात. त्याच्यामुळे राजू स्वतःचे जाळे घेऊन टाकतोय, म्हणजे फुल व्लॉगिंग होणार आहे गोईंग फॉरवर्ड. तर बघूया काय घेऊन येत ते. बघा डायरेक्ट गाडीवरती टाकूनच माप घेत आहेत. काय कलाकार लोक आहेत. अरे बाबा मी आत बसलोय गावात. भारी जुगाड ना मित्रांनो. असं काहीतरी करायलाच पाहिजे ना. आपल्याला गाडी मेंटेन चांगली ठेवायची आहे तर हे सगळे जुगाड करायलाच लागतात, काय ऑप्शन नाही. काय घेऊन आले ते एवढं? बाबा रे बाबा रे, अरे काय आणला या सगळा? मासे पकडायचे. बाप रे, भारी भारी इज्जत आहे. विशाल मार्केट नको रे बाबा. अच्छा, आपल्याला क्रिकेट खेळायला नेट आणलंय. अरे मस्त. पास नाही होणार ना बॉल पण? हा मस्त, सही सही. खय एवढा टाइम, 1-1.5 तास लावलास. विचार काय ते जेवायला गेलाय आमच्या त्या शॉप मध्ये जावा. काय काय घेतलं मग आता? आपलं क्रिकेटचं नेट घेतलं गावी लावायला आणि फिशिंग साठी माझं एक जाळ. अच्छा, फिशिंगचं जाळ. बेस्ट बॅग भेटलेत. ओके. आणि दुसरं आपण काय घेतलं? गाडीचं कव्हर पण घेतलं ना टाकायला. ओके चला मग निघूया आता लोअर चाळीत. चल बाबा लोअर चाळ आता. हा मॅप टाकून दे. किती टाइम दाखवतोय? मंगलदास मार्केट. कुठल्या मार्केटला होता? मंगलदास मार्केट. लोअर चाळ रे. मंगलदास मार्केट दाखवतो लोअर चाळ. तेच ते माझ्या मते त्या समोरच आहे ते. आजूबाजूलाच असणार. पार्किंग आहे तिथं चालत जायला लागणार. चला आता आपल्याला झुंबर घ्यायचं आहे तर निघूया इथून मस्जिद बंदरवरून. थोड्या वेळापूर्वी आपण आलेलो. थोडा वेळ म्हणजे ऑलमोस्ट 90 मिनिट्स, 1.5 तास झाला. हे लोकांनी शॉपिंग करून आले ते. 1.5 तासाआधी पूर्ण खाली होतं ऑलमोस्ट. आणि आत्ता बघा दुपारचे वाजले आहेत 1:15 आणि तुडुंब गर्दी झालेली आहे मस्जिद बंदरला या ब्रिजवरती. फेरीवाले पण आहेत, हातगाडीवाले आहेत, गाड्या आहेत लॉजिस्टिकच्या आणि सगळं पिपा चालू आहे मुंबईमध्ये. आता आपण पोचलो आहोत वेटीला. इथून आपण राईट टर्न मारू आणि जाऊ लोअर चाळीत. ट्रॅफिक तर एवढी आहे बाबा बाबा. इथे पेन पार्क आहे बस समोर. इथे टाका पुढे टाक्या ना. पुढेच टाक. इथून लय चालायला लागेल. नाना का खजाना है इधर. पीके वाइन्स. क्या बोलता है नाना? उस्तादी. तिथे समोर आपल्याला लोअर चाळ आहे ना. आपल्याला इथेच कुठेतरी बघा पार्किंग आणि सेफ अशी आतमध्ये गाडी लावायला. वॉशिंग मशीनचा कव्हर ते ऑर्गनायझर्स आहेत रे, स्टेशनरी वगैरे ठेवायला. हा तिथे आहे. हे बघा आपल्याला असं पण घ्यायचे आहे लाईट्स. आपल्याकडे तिरंगा लाईट्स आहे ऑलरेडी आपल्या गावच्या घराला लावलेली. इथूनच घेतलेली ती गेल्यावेळी. तर ती आता थोडी डिम झाली आहे, परत घ्यावी लागेल. हे बघा मित्रांनो, आपण अशी ड्रिल मशीन पण घेतली आहे. म्हणजे आपल्या घरात काही काम बी मस्त त्याच्यासाठी पण कामाला आहे. ओके. हे बघा इथे डॉल्फिन इलेक्ट्रिक्स. आपल्याला जास्त मोठा नको आहे. हा भारी आहे रे.
ये ऊपर नीचे होगा ना पूरा जैसा चाहिए वैसा? अच्छा, 3 लाइट रहेगा ना इसके अंदर? गोल्डन, नाइस, वाइट और डे लाइट। ठीक है, परफेक्ट, थैंक यू। रिमोट भी है, रिमोट भी है ना उसका? हाँ, हा बघा असा वाला घेतला आपण, थोडी साईज छोटी आहे, मस्त आहे ना। तवा पुलाव खातो आता चौघं पण आम्ही। मेट्रो सिनेमाला पोहोचलोय आणि इथून प्लॅन असा आहे की शॉपिंग आपली पूर्ण झाली आहे, तर आपण मुंबईचा जो नवीन कोस्टल रोड आहे तो कोस्टल रोड घेऊन मग आपण बांद्रा वर्ली सिलिंग घेऊन आपण जाऊ मग चेंबूरला, असा प्लॅन आहे। बघू कसं होतं ते। सीशोर बघा मुंबईचा, काय ब्युटिफुल व्ह्यू आहे यार। हाच आहे ना कोस्टल रोडचा एंट्री पॉइंट? पब्लिक बघ किती आहे, ते मस्त रिलॅक्स करतात ते। आपण कोस्टल रोड मध्ये एंट्री मारलेली आहे आता, टनल मध्ये, जो अंडर सी टनल आहे। तर आज आम्ही असंच फिरतोय। मित्रांनो कोस्टल रोड बघा, कोस्टल रोड मध्ये एंट्री मारलेली आहे आता। आज दिवसभर अशीच भटकंती चालली आहे, नवीन नवीन ब्रिजेस, नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बघतो आम्ही। तर पहिला अटल सेतू झाला, आता कोस्टल रोड, त्याच्यानंतर वर्ली सी लिंक। पॉवरफुल बनवला आहे, काय बोलतो? खाली घातलंय ना बसले नाही, बस पण जात आहे काय बसचा असणार? हां, बसले, ठीक आहे। गाणी बिणी चालू आहेत बाहेर, तो आवाज इको होतोय ते। नाही गाणी चालू आहेत, म्युझिक आहे, म्युझिक आहे, नाही ना अनाउन्समेंट आहे दिवसा, नाही रे गाणी आहेत। नो हॉर्न झोन, 60चं स्पीड लिमिट आहे। नो हॉर्न झोन बोलला आणि तेवढ्यात कोणीतरी हॉर्किंग केली। मित्रांनो बघा हाजी अलीला पोचलो आहे। कोस्टल रोडमधून बाहेर पडल्या पडल्या थोडा पुढे आला की हाजी अली दिसते बघा समुद्रामध्ये। सीलिंग वरती आता एंट्री केली आहे आपण आणि तो लेफ्ट साइडला जो ब्रिज दिसतोय तुम्हाला तो डायरेक्ट कोस्टल रोडवरनं सीलिंगला कनेक्ट होणार। म्हणजे ही थोडीशी ट्रॅफिक आपल्याला जी मिळाली आता
कोस्टल रोड सुटल्यानंतर वर्लीमध्ये आपल्याला घुसायला लागला, त्याची गरज लागणार नाही फ्युचरमध्ये. सॉलिड डेव्हलपमेंट होत आहे, खतरनाक लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ब्रिज बघ ना, केबलचा आहे फक्त तो, पॉवरफुल आहे. पहिल्यांदा आलो ह्या ब्रिजवरती. हा वाटतं 15 वर्ष तरी झाली असतील ना विषय. एवढी नसते, नाही, एवढी झाली. 10 वर्ष झाली. हा एक गोष्ट आहे. ब्रिजला सुरुवात होऊन 20 वर्ष झाली. नाही ओपन मुंबईत असं मी यायचो इथे परळीला सेंचुरीच्या. आम्ही आमच्या बिल्डिंग मधून दिसायचं काम चालवलेलं. ते तिकडे पण काम चालू कोस्टल रोडचं. तो डायरेक्ट बोरवलीला जाणार ना आता, बोरवली विरारपर्यंत घेऊन जाणार, सगळं बाहेरच्या बाहेर. गावच्या घरासाठी सामान घेण्याच्या चक्करमध्ये आपलं मुंबई दर्शन पण झालेलं आहे. मस्तपैकी आपण अटल सेतूला गेलो, जो इंडियातला लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. त्याच्यानंतर अंडर सी कोस्टल टनलमध्ये पण गेलो आणि वर्ली बँड्रा सीलिंगमध्ये पण गेलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.